गुड मॉर्निंग गाईस. गाईस मस्तपैकी मॉर्निंग छान. आणि गाईस बाजारात चाललीये भाजी आणायला. भाजी म्हणजे काय, काहीतरी मळ्याची माशी बघते आलेत काय बाजारात. तर मळ्याची माशी खायची इच्छा झाली आहे. खेकडी तर भरपूर खाल्ली आहेत, 2 टाइम खेकडी खाल्ली. पण आता खेकडी खायची इच्छा नाही राहिली, मळे खायची इच्छा झाली. मळे जर नाही भेटलं गाईस तर चिकन आणायला लागेल आपल्याला. आणि बाजारात चालली मी, निघाली आणि बघा मध्येच काय आलंय इथे. पाऊस आलाय गाईस, हे बघा पाऊस पडतो. हे बघा गाईस कसा पाऊस पडतो. पाऊस पडतो गाईस. आता पाऊस निघाली बाजारात आणि पाऊस पडलाय गाईस. तर चला आपण जाऊया भाजीला मार्केटमध्ये. चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू आपण. तर गाईस बघा इकडे पावसात मी चालली आता बाजारात. आणि एक छत्री घेतली. सिद्धांत गेले शाळेत आणि सिद्धांत छत्री घेऊन नाही गेलाय. त्याच्यामुळे बघू आता मी शाळेत जाऊन त्याला छत्री देते. तर त्याच्या शिपाई बाईंकडे देऊन टाकते छत्री आणि त्यांना सांगते सिद्धांतला द्या, कारण सिद्धांतला क्लासला पण जायचं आहे गाईस, शाळा सुटल्यावर. तसंच त्याच्यामुळे मी म्हटली की छत्री नाही नेली तर जाऊन छत्री देऊया शाळेमध्ये. तर चला बघूया आपण छत्री शिपाई बाई देतात काय त्याच्यापर्यंत. चला. तर गाईस दिली सिद्धांतला छत्री त्या शिपाईबाईंकडे. शिपाईबाईंनी दिली सिद्धांकडे छत्री. त्यानं मी शाळेत निघाली आता. तर चला आपण आता मच्छी घेऊ काहीतरी, बघूया चला. तर गाईस आता आपण बघतोय इथे खेकडी. तर मळे तर काही दिसतच नाही, तर खेकडी बघते. तर बघू चला खेकडी. खेकडे कशी खेकडी? 250 रुपये सगळी हा सगळी. बारीक असतात जरा. बघ किती आहे. असून काय फायदा, बारीक तर. मीडियम आहे एकदम बारीक. विचारू का? 250. खेकडी आहे आणि ती खेकडे. खेकडी आहेत. एवढी काय मोठी साईज नाही, छोटी छोटी साईज आहे. आणि ह्या कशा दिल्या मोठ्यावाल्या? कमी नाही का? या कशा दिल्या? हे गट्टा 400 रुपयाला. किती रे का गट्ट्यात? किती? 7च आहेत. किती आहे ते? या बारीक आहेत आणि या मोठ्या आहेत. या 400च्या आणि या 200च्या. इथं आहेत कोंबड्या. हो मेल्या. सफेद खेकडी आहेत. खेकडी आहेत इथे. काय इथे मळेच नाही आहेत, मळेच नाहीत. पाती बिती आहेत. मासा, हा पातीचा मासा आहे गाईस इथे. तर गाईस मळे नाही भेटले आपल्याला, तर जाऊ आता आपण चिकन घ्यायला जाऊ. चला तर आता चिकन बघूया आपण. तर गाईस मी आता आले घेऊन चिकन. आणि बघा तिथे दाखवताना आलं, कारण का गर्दी फार होती चिकनच्या दुकानामध्ये. आणि मी आता चिकन घेऊन आले गाईस. हे बघा मस्त मी चिकन घेऊन आले. तर चिकन धुवून देऊया आणि चिकनच्या भाजी बनवून देऊया. चला व्हिडिओ आपला. तर गाईस इथे मी घेतला तर 1 कांदा, 2 टोमॅटो छोटे छोटे घेतले. आता कढई ठेवली. कढई मस्तपैकी तापली. त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. थोडा तेल जास्त टाकूया, कारण चिकनला थोडं तेल जास्त असते की बरं पडतं. त्याच्यात आता टाकूया आपण कांदा. कांदा चांगला गुलाबी होऊन घ्यायचा. त्याच्यात ना आपण टोमॅटो टाकून घेऊया.
त्याच्यात 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. 1 आणि थोडीशी टाकली आलं लसणाची पेस्ट. त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा. घरगुती लाल तिखट मसाला. हळद टाकूया आणि धना पावडर. मस्तपैकी छान असा परतून घ्यायचा मसाला. थोडं मसाल्याला ना तर तेल सुटायला पाहिजे. मसाला चांगला ना असा परतून घ्यायचा. तीन टाइम मस्तपैकी असं चिकन धुवून घेतलंय आपण आणि आता चिकन टाकून घेऊया. थोडस मीठ टाकून घेऊया आपण त्याच्यात. मग नंतर आपण थोडस टाकल्याने मीठ तरी चालतं. थोडं आपण एक झाकण मारून ठेवूया म्हणजे त्याला खालनं पाणी सुटेल. तर ह्या गॅसवर ना आपण पाणी गरम ठेवूया कारण त्याच्यात गरम पाणी टाकायचं आपल्याला. त्यांना गरम पाणी करायला ठेवता येतात. इथे आपण झाकण काढूया. मस्त वाफ येते आणि मस्तपैकी असं तेल पण सुटलंय छान असा. त्याच्यामध्ये ना आपण वाटलेला हा खोबरा कांद्याचा मसाला टाकून घेतला. परत ना आपण एक झाकण मारूया त्याच्यावर. आता पाणी पण मस्तपैकी उकळलंय चांगला. उकळलेलं पाणी चांगलं टाकायचं त्याच्यात. उकडून घेतलेलं पाणी टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि चव चांगली लागते. जेणेकरून चिकनला गरम पाणी टाकलं ना की चव खूप छान लागते चिकनची. थंड पाणी टाकलं तर चिकनला चव नाही लागत. त्याच्यामुळे कधी पण ना चिकन मध्ये, चिकन असो या मटन असो, गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी टाकल्याने काय तर चव खूप छान लागते त्याला. चला आता आपण ह्याला झाकण मारून ठेवूया. 2-3 उकळीने मस्तपैकी मीठ टाकून देऊया. तर गाईस इथे मी घेतले आता तांदूळ आणि आता भात पण लावून घेते मी. तर चला भात पण लावून घेऊया. गाईस मस्तपैकी बघा अशी छान वाफ येते आणि उकळी पण मस्त आली बघा. मस्त उकळी आली. त्याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊया. अजून 1-2 उकळे आले ना की आपण आपल्या चिकन मस्तपैकी रेडी झाला. गाईस आता त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घेऊया. मस्तपैकी झालं चिकन शिजून आपला. छान अशी कोथिंबीर टाकून घेऊ. चला चिकन रसा आपला रेडी.